नवरात्रीमध्ये विशेषतः घटस्थापनेनंतर विविध देवींना आणि माळेसाठी फुलांना मोठी मागणी असते। यात झेंडू, जाई, मोगरा आणि तिळाच्या फुलांसारख्या फुलांचा समावेश होतो। फुलांचा आवक ही सणासुदींच्या हंगामात वाढते आणि भाविक देवीला प्रसन्न करण्यासाठी या फुलांच्या माळा अर्पण करतात। याकरिता बडनेरा येथे फुलांची दुकाने विविध प्रकारच्या फुलांनी सजलेली दिसून येत आहे। यावर्षी तब्बल 27 वर्षांनी 9 दिवस चालणारा नवरात्रोत्सव 10 दिवस साजरा करण्यात येणार आहे। त्यामुळे साहजिकच पूजा अर्चा करण्यासाठी ज्यादा फुलांची गरज भाविकांना भासणार आहे। बडनेरा येथे फुलमाळा विक्रेत्यांनी ती तयारी ठेवली असून सर्व प्रकारचे फुलांच्या दुकानात उपलब्ध करून ठेवली आहेत। झेंडू, जाई, मोगरा, शेवंती, गुलाब अशी फुले बाजारात उपलब्ध आहेत। अनेक ठिकाणी तिळांच्या फुलांची मागणी असते, मात्र बाजारात तिळांची फुलं आढळून आली नाहीत। गतवर्षीपेक्षा यावर्षी फुलांच्या दरात घसरण झाली असल्याचे एका फुलविक्रेत्यांनी सांगून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या BCN न्यूज जवळ बोलताना फुलाची फार मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि माझ्यासोबत आहेत फुलाचे व्यापारी प्रवीण बोरकर। प्रवीण भाऊ, काय सांगणार आहे आजच्या या भावाबद्दल आणि फुलाच्या संदर्भात? फुलाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही कॉटन मार्केटमधून फुलं आणतो। तिथं शेतकरी वेगवेगळ्या खेड्यामधून फुलं आणतात, पण ह्यावर्षी जसं पाहिजे तसा फुलांना भाव मिळाला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे आणि आमच्या दुकानदाराचं पण नुकसान झालं आहे, कारण की फुलं ओलसर आली आहे आणि दिवसभरातच काही फुलं खराब होत आहे। त्याच्यामुळं आमचं खूप नुकसान होत आहे। गेल्या वर्षी फुलाचे भाव काय होते आणि यावर्षी काय फरक आहे? गेल्या वर्षी फुलाचे भाव 70 ते 80 रुपये झेंडू खपत होता आणि 100 रुपये किलो विकत होतो, पण यावर्षी कास्तकारांना काय भाव नाही मिळाला। फुलं खराब झाल्यामुळं 20-30 रुपये भाव मिळाला आहे। त्याच्यामुळे आम्ही 50-60 रुपये विकू राहिलो, त्याच्यात काही माल खराब होत आहे, असं नुकसान होत आहे। ते नवरात्रोत्सवात कोणत्या फुलांना मागणी असते? शेवंती, गुलाब, त्याच्यानंतर लिली आणि कलरष्ट। सर्वात जास्त मागणी गुलाब आणि कलरष्ट शेवंतीला राहते। मग या मागणीनुसार तुमच्याकडे मग पुरवठा होतो का? हो, पुरवठा होते। अमरावतीतले जे जे कास्तकार लोक आहे, हे सगळे फुलाची मागणी सणावारामध्ये पूर्ण करतात, ज्यामुळे लोकांच्या भावना जपल्या जाते। बडनेरा शहरात नवी वस्ती परिसरात फुलमाळा विक्रेत्यांची 4 ते 5 दुकाने असून या दुकानांमध्ये महिला पुरुष फुलमाळा करतानाची लगबग दिसून आली, तर झेंडूंच्या फुलांची मोठी रास प्रत्येक दुकानात दिसून आली। मात्र दुकानात अपेक्षित ग्राहक बाजारात दिसत नसल्याचेही जाणवत होते। तुम्ही थोड़ा सामने बोलो परिमात की स्वयंभू जगदंबा परिमाता की जय हो। माई की चिंता